देवी, महाकाली हिने दारुक या राक्षसाचा वध केला, परंतु तिला स्वतःला मात्र शांत करता येत नव्हतं। पण तिचे ध्येय साध्य झाले का? होय, परंतु तिला स्वतःला मात्र नियंत्रित करता येत नव्हतं। पण मग काय झाले? महाकालीच्या पायाखाली सर्व सृष्टी नष्ट होईल काय असे सर्वांना वाटू लागले। क्रोधाने भान हरपलेली पार्वतीच्या रूपात असलेली महाकाली अत्यंत भयंकर होती। सर्व देव केवळ तिच्याकडे पाहत होते, परंतु तिला थांबवण्याचे धाडस ते मात्र कोणामध्येही नव्हतं। मग महाकालीला कोण सामोरं गेलं? तिला कोणी थांबवलं? श्री विष्णू ब्रह्मदेव यांनी सांगितले की तिला कोणीतरी थांबवायला हवं, नाहीतर सारी सृष्टी नष्ट होईल। आणि म्हणून कोणीतरी ह्यामध्ये हस्तक्षेप करायला हवा। मातेला आता भान राहिले नाही। अशुभासोबत शुभाचाही विनाश होईल। तिच्या क्रोधात सगळं काही जळून जाईल। देवा, आता विलंब नको, त्वरित काहीतरी करावे। महादेवांना ठाऊक होतं की पार्वतीच्या रूपातील महाकाली ही शांत होत नव्हती। ते स्वतः जरी तिच्या सामोरे गेले असते तरी तिने त्यांना ओळखले नसते। देवी, काय झालं? काही नाही। आता महादेवांपुढे फार मोठा प्रश्न होता की ह्या महाकालीला थांबवायचे कसे? मग महादेवांनी असे काय केले ज्याने महाकाली शांत झाली? देवी, ह्यावेळी महादेवांनी तिच्या मातृत्वाला साथ घातली, कारण काही झालं तरी तिचे मूळ रूप हे पार्वतीचेच होते। ती जगत जननी आहे, ती ममतामयी आहे। आणि त्या क्षणी महादेवांनी एका लहान बालकाचे रूप घेतले आणि तिला सामोरे गेले। हो, मला आख्यानात हे सांगितलेले आठवते आहे। महादेवाने प्रत्यक्ष लहान बालकाचे रूप कसे घेतले याची मला उत्सुकता आहे। देवी, आपण आपले डोळे बंद करा। अरे गणू राघोबा, ए पाणी दे की दे। आणि आज कसं काय येणं केलं जी? काय नाही जी, म्हणलं तुम्हासनी काय हो न ग ते विचारावं। मला काय बी नका, घरात समजा आहे। आम्ही आता जाणार आणि दिस उजाडला की येणार। बरं, देव कशी आहे ती? बरं आहे जी। तुम्ही असं एकामेकाकडे बघताय, काय तर गडबड आहे। काय नाही, नाही नाही कसं, मला बी तसंच काहीतरी वाटतंय। कसली गडबड? तेच मी सांग, देवांची आण घ्यायला।
देवांची आण कशा पायी? म्या देवाची खोटी आण घेणार नाही हा. तुला कुठं काय बोलायचं काय कळतं का? जाऊ द्या, सांगून टाकू. काही सांगायचं आहे व्हय? म्या बराबर ओळखलं का नाही हा? देव अजून आलं नाही ती. तर देव गेलं तरी आहे ती कुठं? ते काय ठाव नाही. म्हाळसा देवींकडे गेले असत्या. देव मला काय ठाव नाही. पण मी आता असं समजत होते का देव आता पतुरगडावर आला असत्यात. बघ, तुला देवाने सांगितले बी नाही. तुम्ही काय बी त्यांच्या मनात भरवू नका सा. आम्ही निघतो. येत तुझी येतो. देव अजून आलं नाही ती. देव गेलं तरी कुठं? किती शांत वातावरण आहे. वारा सुद्धा शांत झाला आहे रात्रीच्या वेळी. आणि किती छान चांदणं पडलं आहे. गडावर श्री खंडेराय नाहीत, श्री माळसा देवी नाही, त्यामुळे त्यांची उणीव जाणवते एवढंच. हो, ते दोघं गडावर असले की त्यांचं असणं जाणवतं. काय नियती आहे नाही. दोघंही अरण्यात एकत्र आहेत, तरी श्री माळसा देवी श्री खंडेरायांना ओळखू शकत नाहीत. हो, काहीही झालं तरी मुळात तिथे देखील ते दोघं एकत्रच आहेत. ते एकमेकांपासून विभक्त होऊच शकत नाहीत. शिव आणि शक्ती आहेत ते. श्री माळसा देवी गडावर परत येतील तेव्हा निर्णायक काहीतरी घडेल. मला देखील त्याच घटनेची प्रतीक्षा आहे. प्रधानजी, रणोबा, राघोबा, काय सुरू आहे? गडाच्या चौबाजूने न्याळून आलोया. आता रातभर नुसतं लक्ष ठेवायचं आहे. सगळं काम कसं तुम्ही मनापासून करता नाही? जी आमसनी वाटतच नाही का आम्ही काम करतोय बघा. देवाची सेवाच आहे बघा ही. देवी बी गडावर नाहीत, त्या हात नाहीत, हे समण्याची ठाव आहे. परत देव बी गडावर नाहीत, तर हे समण्याची कळलं तर नाही, ते कळायला नको. तसं झालं तर लोक गडावर येऊन विचारतील, काळजी करतील, आणि ह्या सगळ्या गोष्टी समजावून सांगणं कठीण जाईल आपल्याला. होय होय. परत देव कवा येणार आहे ती? ते लवकरच येतील, त्यामुळे हा प्रश्नच उद्भवणार नाही. आणि देवी? त्या देखील येतील. हा गड सोडून त्या कुठे जातील? लोकांनी काही विचारलं तरी त्यांना प्रेमाने सांगा, समजावून सांगा. त्यांना काळजी वाटेल असं काहीही बोलू नका. नाही जी. या तुम्ही आता. रात्रीचं भोजन झालंय? होय जी. या तुम्ही. आपणही निघूया. खरं तर मला असंच पाहत राहावं असं वाटतंय. या जेजुरी गडावरून हे दृश्य पुन्हा दिसणार नाही आपल्याला. खरं आहे. ऋषीवर, मला अचानक अशी मूर्छा का आली? मला जिचं दर्शन झालं ती महाकालीच होती का? आणि हे ऋषीवर अचानक कुठे निघून गेले? गणोबा, देवासनी माझा सांगावा द्या. जी. त्यासनी सांगा का मला त्यासनी भेटायचं आहे.
बानाईने तुमच्यासाठी सांगावं धाडलाय. त्यासनी तुम्हाला भेटायचं आहे.